हरिओम. माझं नाव रोहित सिंह जांभळे. निगवेदुमाला उपासना केंद्र, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. पहिल्यांदा मी बापूंच्याकडे कसा आलो ते सांगतो. बापूंच्याकडे मी जवळपास माझी 10वीच झालेली होती मार्च 2017 मध्ये. त्याच्यानंतर शिवकुमार सिंह यांच्या इथे बापूंचं उपासना वगैरे होत असायच्या. त्यामध्ये माझी मम्मी व बाकी शेजारील लेडीज येत होत्या. त्यानंतर आमची मम्मीच मला म्हणली की एक दिवस तिथे येऊन बघ. मग त्यानंतर मी उपासनेसाठी तिथं आलो. उपासनेसाठी तिथं आल्यानंतर मला बापूंचा फोटो बघितल्यावर मला जरा वाटलं की ह्यांना कुठेतरी मी पाहिलेलं आहे. पण ते तेवढंच वाटत होतं की पण मी कधी पाहिलेलं नव्हतं, खरं ते वाटत होतं की मी त्यांना पाहिलेलं आहे. पण त्यांची जी उपासना वगैरे मी ऐकली त्यात मला माझं मन पूर्णपणे प्रसन्न झालं व त्यात आम्ही पूर्णपणे वाहून घेतलं की बापूंच्या आता उपासना केंद्र आपल्या सुद्धा गावात तयार करायचं. त्यासाठी आम्ही प्रायोगिक उपासना केंद्र सुरू केलं व जवळपास 1 वर्षानंतरच आमचं उपासना केंद्र अधिकृत झालं. त्यानंतर बापूंचं पेंढाकळ्याला वैद्यकीय शिबिर असते. त्या शिबिरासाठी आम्ही जवळपास 2 वर्ष शिबिरासाठी सेवा देण्यासाठी जात होतो. 3ऱ्या वर्षी आम्ही शिबिरासाठी सेवा देण्यासाठी जात असताना मी आणि माझा मित्र अनिकेत सिंह आम्ही दोघं आवरून आमचं साहित्य वगैरे आमच्या गाडीवर ठेवून आम्ही निघालेलो होतो व आमच्यासोबत आपले श्रद्धावान सेवक सुद्धा होते. त्यावेळी आम्ही जवळपास आमच्या गावापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर आमच्या श्रद्धावान सेवकांना आम्ही म्हटलं की पुढे जाऊन आम्ही पेट्रोल गाडीमध्ये टाकतो. असं म्हणून आम्ही पुढे गेल्यानंतर एक ट्रॅक्टर व ट्रॉली, ऊसाचा ट्रॅक्टर भरलेला, ते रस्ता क्रॉसिंग करत असताना आम्ही तिथे थांबलो. थांबल्यानंतर आमच्या मागे जवळपास काहीच गाड्या होत्या. त्यानंतर तिथून पुढे ज्यावेळी रस्ता तो क्रॉसिंग केला ट्रॅक्टर व ट्रॉलीनं, त्यावेळी पुढून एक ट्रक येत होता. त्या ट्रकचं स्पीड जवळपास 60 पर्यंत होतं व त्या स्पीडमध्ये त्या ट्रकवाल्याचा ब्रेक फेल झाला व तो ट्रक डायरेक्ट आमच्या गाडीवरच आला. त्यामुळे आणि जवळपास मी मागल्या साईडला पडलो. पडल्यानंतर आम्ही उठून बघतोय तर आम्हाला कोणत्याही प्रकारचे खर्चलं नव्हतं. पण आजूबाजूचे लोक म्हणत होते की या गाडीवरली लोक मेलीच असतील असं म्हणायला आले. मग आम्ही जवळपास ती गाडी अनिकेत सिंहनं आपण स्वतः उठूनच ती गाडी साईडला घेतली आणि त्यानंतर आम्ही ज्याने आम्हाला थडकलं त्या ड्रायव्हरांना आम्ही बोलवून घेतलं. त्यांचे सगळं समजावून सांगून त्यानंतर आम्ही पुढचा विषय त्यांना समजावून सांगून ते गाडीची भरपाई वगैरे घेऊन पूर्णपणे व आता जर त्यावेळी बापूच्या संग आम्ही नसतो तर मी आता तुम्हाला इथं अनुभव सांगायलाच राहिलो नसतो. एवढं झालं. त्यानंतर आम्ही सगळं मिटवून आम्हाला खर्चलं सुद्धा नाही आणि त्यानंतर आम्ही दुसरी गाडी बोलवून त्या गाडीवरून बापूंच्या मेडिकल कॅम्पच्या सेवेसाठी आम्ही तिथं पोहोचलो. सेवा वगैरे सर्व केली. आमच्या गावामध्ये सगळी खळबळ उडाली की ऍक्सिडेंट झालाय, मग पोरांचं काय झालं असेल तर आम्ही कुणाला काही सांगितलं नव्हतं. गाडी तिथंच लावली आणि दुसरी गाडी घेऊन आम्ही सेवेसाठी गेलो. सेवेसाठी गेल्यानंतर 3ऱ्या दिवशी ज्यावेळी लोक आपल्या शिबिर बघण्यासाठी येतात त्यावेळी आमच्या घरातल्यांनी ज्यावेळी आम्हाला बघितलं त्यावेळी त्यासनी काही कळालंच नाही की एवढं काय झाले असणे. आम्हाला तर काहीच खर्चलेलं सुद्धा नव्हतं. त्याबद्दल मी बापूंचा खरोखर खूप खूप अंबज्ञ. हरिओम श्रीराम अंबज्ञ.